नमस्कार, सुप्रभात. मी ऋषाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. काँग्रेसची राज्यामधली चौथी यादी जाहीर. जालना लोकसभेतून डॉक्टर कल्याण काळेंना उमेदवारी. कल्याण काळेंची भाजपच्या रावसाहेब दानवेंशी लढत होणार. काँग्रेसकडून धुळ्यातून डॉक्टर शोभा बच्छाव यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर. शोभा बच्छाव यांची भाजपच्या सुभाष भामरेंशी लढत होणार. धुळ्यामध्ये शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील एक गट नाराज. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना उमेदवारी देण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. शरद पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा. मतदारांची भाजपवरील नाराजी आणि आमच्या कामाच्या जोरावर विजयी होणार. शशिकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील मैदानात. रवींद्र भैया पाटलांचं नाव चर्चेत असताना श्रीराम पवारांना उमेदवारी घोषित. माढा लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जवळपास निश्चित. धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. मनसेचा माहितीमधला प्रवेश धनुष्यबाण चिन्हामुळे फिसकटला. मुख्यमंत्री शिंदे मनसेनं धनुष्यबाणावर लढावं यासाठी आग्रही होते, तर राज ठाकरे इंजिन चिन्हावरच लढण्यावर ठाम होते, सूत्रांची माहिती. राज ठाकरेंच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना मनसे नेते आणि प्रवक्ते प्रत्युत्तर देणार. मनसेची शनिवारी सकाळी 10 वाजता MIG क्लब इथे बैठक होणार. मनसेला शिवसेनेच्या जागांवर धनुष्यबाण चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र राज ठाकरेंनी प्रस्ताव नाकारला. शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट. राज ठाकरेंना कमळावर लढण्याचा कधीही आग्रह नव्हता. ते मोठ्या पक्षाचे नेते आहेत. भाजप कधीच कोणाला कमळावर लढण्याचा आग्रह करत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. कोणती फाईल उघडल्यानं राज ठाकरेंनी यू-टर्न घेतला. राज ठाकरेंच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर राऊतांची टीका. नवनिर्माण सेनेचा नमो निर्माण पक्ष का झाला, राऊतांचा सवाल. राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद वाढली. राज्यामध्ये महायुती आणखी ताकदीनं काम करेल, मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. अंगात काही बळ आणि चिमटा काढून पळ, अशी विरोधकांची परिस्थिती. रामटेकच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. घराणेशाहीमधल्या लोकांनी संविधानाचा अपमान केला. काश्मीरमध्ये आता संविधान लागू झालं. रामटेकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा. बौद्ध दलितांना योजनांचा फायदा होणार असल्यानं काँग्रेसचा विरोध. गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर संविधान दिसू लागलं, मोदींचा विरोधकांवर निशाणा. काँग्रेसनं संविधान तोडण्याचं पाप केलंय. 80 वेळा काँग्रेस संविधानाला तोडलंय. रामटेकच्या सभेतून नितीन गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल. मोदींची नजर पडली तर फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल. साप आणि मुंगुसाची मैत्री जनतेला चांगलीच माहिती. रामटेकच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. साताऱ्याच्या माणसाचं परभणीशी काय देणं घेणं. ठाकरे गटाचे परभणीचे उमेदवार संजय जाधवांची महादेव जानकर यांच्यावर टीका. संजय जाधव लातूरचे, मग तुम्ही उपरे नाहीत का. मी काही पाकिस्तानचा नाही, मी महाराष्ट्रामधलाच. संजय जाधवांच्या टीकेला जानकरांचं प्रत्युत्तर. भाजपचा ठाणे लोकसभेच्या जागेवर दावा असल्याच्या चर्चा. ठाणे विभाग भाजपसाठी महत्वाचा. ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष असल्याचं फडणवीसांचं सूचक वक्तव्य. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उभारी आणण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीसांच्या ठाणे मतदारसंघाबाबतच्या वक्तव्यावर शिरसाट यांची प्रतिक्रिया. मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं ठाण्याचे भाजप पदाधिकारी ठाकरे गटात. राजन विचारेंच्या नेतृत्वात ठाण्यामधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. जागा वाटप जाहीर झाल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये 2 जागांवर तिढा कायम. उत्तर मुंबईची जागा ठाकरे गटाकडे घ्या. मातोश्रीवरील बैठकीमध्ये विनोद घोसाळकरांची ठाकरेंकडे मागणी. सांगलीच्या जागेच्या निर्णयाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी फेरविचार करावा. काँग्रेस आमदार विश्वजित कदमांची महाविकास आघाडीकडे विनंती. चंद्रकांत पाटील आणि सतेज पाटलांमध्ये वार पलटवार. जिल्ह्यामध्ये फूट पाडण्याशिवाय तुम्ही काहीच केलं नाही. चंद्रकांत पाटलांचं नाव न घेता सतेज पाटलांवर निशाणा. चंद्रकांत पाटलांचा राजकारणाचा अभ्यास चांगला. पुण्यामध्ये हुईज दंगेकर म्हणाले होते, पुढे परिणाम पाहायला मिळाला. सतेज पाटलांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर. नाना पटोलेंनी अनेक जागा ठाकरे आणि पवारांना सोडल्या. महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची इतकी दुर्दशा कधीच झाली नव्हती. रामटेकच्या सभेतून अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंवर निशाणा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यामधल्या बालगंधर्व नाट्यगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचा मेळावा होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज नांदेडमध्ये सभा. प्रताप पाटील चिखलीकरांच्या प्रचारार्थ नरसीमध्ये सभेचं आयोजन. महायुतीचे नेते उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता सभा होणार. मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसंदर्भात चर्चेची शक्यता.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी दिनेश शर्मांची आज पत्रकार परिषद. पुण्यामध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार. लोकसभा निवडणुकीच्या रणनीती संदर्भात चर्चेची शक्यता. शरद पवारांची आज पुण्यामध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद. एक मोठ्या नेत्याचा पवार गटामध्ये प्रवेश होण्याची शक्यता. दुपारी 4:30 वाजता पत्रकार परिषद होणार. बारामती मतदारसंघातील सासवडमध्ये आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद सभा. विजय शिवतारेंकडून सभास्थळाची पाहणी. आज संध्याकाळी 5 वाजता पालखी मैदानावर सभेचं आयोजन. बीडमध्ये आज महायुतीची बैठक. पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंसह जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. दुपारी 4 वाजता बैठकीचं आयोजन. भंडाऱ्यामध्ये पटोलेंच्या गाडीला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंची माहिती. पटोलेंच्या घातपाताचा डाव आहे का? विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? लोंढेंचा सवाल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकी वाईट परिस्थिती उद्भवणार नाही. पटोलेंच्या तब्येतीची फोन करून विचारपूस केली. काँग्रेसच्या आरोपानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. नाना पटोलेंच्या कार अपघाताची सखोल चौकशी करा आणि पटोलेंसह काँग्रेस नेत्यांची सुरक्षा वाढवा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि निवडणूक आयोगाला पत्र. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंच्या गाडीला धडक देणारा पोलिसांच्या ताब्यात. आयशर वाहनाचा चालक भंडाऱ्यातील कारथा पोलिसांच्या ताब्यात. बारामतीतून माघार घेऊ नका सांगण्यासाठी विजय शिवतारेंना अनेकांचे फोन. कुणाचे फोन आले ते शिवतारेंनी दाखवल्यानंतर वाईट वाटलंय. अजित पवारांचं वक्तव्य. शिवतारेंना फोन करणारे नेते कोण? मला जाणून घ्यायला आवडेल. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. रावेरमध्ये तुतारी वाजणारच. श्रीराम पाटलांकडून विश्वास व्यक्त. शरद पवार गटाकडून रावेरसाठी श्रीराम पाटलांना लोकसभेची उमेदवारी. उमेदवार कोणीही असला तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज. श्रीराम पाटील फक्त तिकिटासाठी पक्ष बदलतात. भाजपच्या रक्षा खडसेंची टीका. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी शहांभोवती किती दिवस फिरलात? अतुल बेनकेंचा खासदार अमोल कोल्हेंवर निशाणा. माझ्या घरामध्ये 4 टर्म आमदारकी नव्हती. जुन्नर तालुक्यामध्ये मवियाचाच आमदार होणार. कुणी दबाव टाकत असेल तर मी तुमच्यासाठी ठामपणे उभा. अमोल कोल्हेंचं अतुल बेनकेंना प्रत्युत्तर. विशाल पाटलांचे बंधू प्रतीक पाटलांनी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर प्रकाश शेंडगेंची भेट घेतली. राज्यामध्ये प्रतीक पाटलांकडून भेटीगाठी घेण्यावर भर. नागपुरातील कन्हान परिसरात आमदार आशिष जयस्वाल यांच्या गाडीचा भीषण अपघात. अपघातामध्ये स्वीय सहाय्यकासह 2 जण जखमी. अपघाताच्या वेळेला आशिष जयस्वाल गाडीमध्ये नव्हते. मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब. सोमवारी सर्व याचिकाकर्त्यांना आपला युक्तिवाद संपवण्याचे कोर्टाकडून निर्देश. मंगळवारी राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता युक्तिवाद करणार. सोलापूरमधील टेंभुर्णीमध्ये चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान गोंधळ. चंद्रकांत पाटलांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न. बहुजन विकास आघाडी पालघर लोकसभा स्वबळावर लढणार. येत्या 8 दिवसांमध्ये उमेदवार निश्चित करणार. आमदार हितेंद्र ठाकूरांची मोठी घोषणा. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. जळगाव आणि रावेर मतदारसंघातील रणनीतीबाबत चर्चा. समीर वानखेडेंविरोधात आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यानं प्राथमिक चौकशी आवश्यक. 8 वेळा समन्स तरी वानखेडे चौकशीला गैरहजर. एनसीबीचं उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र. भाजपचे डॉक्टर अजित गोपछडे आणि मिलिंद देवरा यांनी घेतली खासदारकीची शपथ. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली गोपनीयतेची शपथ. लोकसभा निवडणूक काळामध्ये महाराष्ट्रामधील मतदारांकडून आतापर्यंत 14,753 तक्रारी दाखल तर 14,368 तक्रारींचं निवारण. निवडणूक कार्यालयाची माहिती. डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाकडून खेळाडूंसाठी सुसज्ज क्रीडा मैदान तयार. जिल्ह्यामधील खेळाडूंना फायदा होणार. जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. एकनाथ खडसेंकडून पाहणी. नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्यासाठी मागणी करणार. खडसेंचं आश्वासन. वर्ध्याचे महायुतीचे लोकसभा उमेदवार रामदास तडस शेतकऱ्यांच्या बांधावर. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची तडस यांच्याकडून पाहणी. मुंबईमध्ये डीबी मार्ग पोलिसांच्या कारवाईमध्ये सराई तर मोबाईल चोर अटकेत. चोरट्याकडून 2 महागडे मोबाईल हस्तगत. सांगलीमध्ये गणपती मंदिरासमोर अज्ञातांनी युवकाचा खून केल्याची घटना. सांगली शहर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. खान्देश्वर पोलिसांच्या प्रयत्नानं दुचाकी चोरणारी टोळी गजाआड. चोरट्यांकडून 11 दुचाकी हस्तगत. जळगावातील रामानंद नगर पोलिसांकडून 2 दुचाकी चोरट्यांना अटक. आरोपींकडून 10 दुचाकी हस्तगत. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या मालकीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. माजी मंत्री हेमंत देशमुखांसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल. बीडच्या परळीमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी. नागरिकांनी उष्णतेपासून काहीसा त्यांना दिलासा मिळणार.
नंदुरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची गैरसोय. शेतकऱ्यांना बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सुविधा उपलब्ध करून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये टोमॅटोच्या लागवडीला सुरुवात. टोमॅटोच्या दरामध्ये वाढ होण्याच्या आशेनं शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल. जळगावच्या अमळनेरमधील साने गुरुजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून मतदानाबद्दल जनजागृती. मतदानाचा हक्क बजावतानाच विद्यार्थ्यांचं नागरिकांना आवाहन. धुळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रशिक्षण शिबिराला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस. 400हून अधिक कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची कारणे दाखवा नोटीस. नंदुरबारच्या शेवाळी नेत्रंग राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण. महामार्गाच्या कामासाठी हजारोंच्या संख्येनं झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींकडून वृक्ष लागवड करण्याची मागणी. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 8 कोटी 15 लाखांचा निधी मंजूर. दर्जेदार सुविधांमुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार. धाराशिवच्या संभाजीनगर भागामध्ये स्वामी समर्थांच्या जयंतीनिमित्त वाजत गाजत दिंडीचं आयोजन. तर मोठ्या संख्येनं भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. लोकसभा निवडणुकीमध्ये विजयासाठी चंद्रकांत खैरेंकडून यज्ञ. दक्षिणमुखी मारुती मंदिरामध्ये यज्ञाचं आयोजन. ओमराजेंच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये फक्त ओमराजे निंबाळकर यांची चर्चा. अमित देशमुखांचं वक्तव्य. भावना गवळी या माझ्या मोठ्या भगिनी. लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेऊन आशीर्वाद देतील. तर भावना गवळी प्रचारामध्ये निश्चित येतील. वाशिमच्या उमेदवार राजश्री पाटलांचं वक्तव्य. पाठिंबा देताच माहितीच्या सभा बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो झळकला. वाशिमच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्याच्या बॅनरवर राज ठाकरेंचा फोटो. बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या नवीन वाहनांचं पूजन. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर. कार्यकर्त्यांकडून आतषबाजी. धाराशिवमध्ये 447 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस. भंडाऱ्यामध्ये लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भंडारा पोलीस प्रशासन सज्ज. नाशिकमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ 5 लाख टन कांदा खरेदी करणार. लातूरमध्ये अवकाळीमुळे आंबा बागांचं नुकसान. शेतकरी चिंताग्रस्त. सोलापूर पुणे ग्रँड राष्ट्रीय महामार्गावर कारनं भरलेल्या कंटेनरला आग. चेन्नईहून अहमदाबादकडे कंटेनरद्वारे नेण्यात येत होत्या 8 नवीन कार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. मात्र कंटेनरचं मोठं नुकसान. डोंबिवलीत ड्रग्ज विक्री करणाऱ्या महिलेला टिळकनगर पोलिसांकडून अटक. तर इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त नांदेड शहरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. हजारो भाविकांची उपस्थिती. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ. सोनं 500 रुपये तर चांदीच्या दरामध्ये 2000 वाढ. आयपीएलच्या 24व्या सामन्यामध्ये गुजरातचा राजस्थानवर 3 गडी राखून विजय. सलग 4 विजयानंतर राजस्थानचा पहिला पराभव. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलची अर्धशतकी खेळी. आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध बंगळुरूची लढत. बंगळुरूनं मागील सलग 3 सामने गमावले. तर मुंबईनं सलग 3 सामने गमावल्यानंतर मागील सामन्यामध्ये पहिला विजय मिळवलाय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना रंगणार. काल रात्री आकाश अंबानी आणि रोहित शर्मा एकाच गाडीतून वानखेडे स्टेडियमवर पोहोचले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आज मुंबई आणि बंगळुरू संघामध्ये सामना रंगणार. राज्यासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा. स्थानिक पातळीवर औषध खरेदी करण्याच्या सूचना. पुरवठा सुरळीत होण्यासाठी 3 महिने लागणार. अमित शहा 17 एप्रिलला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. सूत्रांची माहिती. गांधीनगरमध्ये भाजप शक्ती प्रदर्शन करणार. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सभांचा विक्रम करणार. पंतप्रधान मोदींच्या सभेची मागणी जास्त. 2014 आणि 2019च्या तुलनेमध्ये 2024च्या मध्ये जास्त सभा होणार. संयुक्त राष्ट्रांमध्ये मी तमिळ भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून संपूर्ण जगाला समजेल की तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे. पंतप्रधान मोदींचं तमिळनाडूमधील वेल्लोर इथे प्रचार सभेमध्ये वक्तव्य. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचं आंदोलन. दिल्ली भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना आणखीन एक धक्का. आमदार राजकुमार आनंद यांनी मंत्रिपदासाठी दिला राजीनामा. भ्रष्टाचाराबाबत पक्षाचं धोरण मान्य नाही. राजकुमार आनंद यांचा आरोप.
आयर्लंडचे नवीन पंतप्रधान म्हणून सायमन हॅरिस यांचं नाव घोषित. देशाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान मोदी यांनी हॅरिस यांचं केलं अभिनंदन. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची 10वी यादी जाहीर. चंदीगडमधून अभिनेत्री किरण खेर यांना तिकीट नाही. त्यांच्या जागी संजय टंडन यांना उमेदवारी. टंडन हे चंदीगड भाजपचे अध्यक्ष. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाकडून लोकसभेच्या 22 जागांवरील उमेदवारांची घोषणा. पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य आणि मीसा भारती यांचाही उमेदवारांमध्ये समावेश. पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली इथल्या महिलांच्या लैंगिक छळ प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार. कोलकाता उच्च न्यायालयाचे आदेश. टीएमसीचे 3 नेते शेख शहाजहान, शिबू हाजरा आणि उत्तम सरदार या प्रकरणामध्ये आरोपी. उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना आता देशांतर्गत विमान प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार. इंधनाची दरवाढ, प्रवासाची वाढलेली मागणी यामुळे विमान तिकिटांचे दर 20 ते 25% वाढले. मध्य प्रदेश, महाराष्ट्रामध्ये गारपिटीचा इशारा. छत्तीसगडसह 12 राज्यांमध्ये 14 एप्रिलपर्यंत पाऊस. जम्मू हिमाचलमध्ये 3 दिवसांनी बर्फवृष्टीचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज.